वीरभद्र महिला मंडळाच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन। मंद्रुप ग्रामीण रुग्णालयात सध्या सुरू असलेला भोंगळ कारभार त्वरित थांबवावा याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी। मंद्रुप ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची हेळसांड होत आहे। रुग्णालयातील क्लार्क, लिपिक मेहमूद सुभेदार व सहाय्यक अधीक्षक माणिक कदम कधीच रुग्णालयात बसून सरकारी कामकाज करत नाही, त्यांना तात्काळ निलंबित करावे। मंद्रुप ग्रामीण रुग्णालयातील लिपिक मेहमूद सुभेदार व माणिक कदम हे भ्रष्टाचार करत आहेत। सरकारी रुग्णालयात मोठ्या दराने औषध पुरवठा करून मेहमूद सुभेदार व माणिक कदम यांनी मोठी माया जमवलेली आहे। सहाय्यक अधीक्षक माणिक कदम व लिपिक मेहमूद सुभेदार हे शासकीय कर्तव्य व शासकीय नोकरी लोकसेवा करण्याऐवजी दररोज अप्सरा हॉटेल सोलापूरच्या पाठीमागे खाजगी मेडिकल दुकानात बसून असतात। रुग्णालयातील प्रत्येक कर्मचाऱ्यास लिपिक मेहमूद सुभेदार आणि माणिक कदम हे भीती दाखवतात। मंद्रुप ग्रामीण रुग्णालयात माणिक कदम आणि मेहमूद सुभेदार या दोघांनी भीतीदायक वातावरण निर्माण केले आहे। वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अशोक राठोड यांचा माणिक कदम आणि मेहमूद सुभेदार यांना अप्रत्यक्षरित्या पाठिंबा असल्याने मंद्रुप ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अशोक राठोड यांची खातेनिहाय चौकशी व्हावी व त्यांनाही निलंबित करावे या मागणीसाठी श्री वीरभद्र महिला मंडळाच्या वतीने पूनम गेट येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे। पाहूया याबाबत अधिक माहिती। धन्यवाद मॅडम, तुम्ही 28 तारखेपासून आम्ही आंदोलनाला बसलेले आहे। माणिक कदम हे सुभेदार हे जे राठोड आहे त्यांच्यावर कुठल्याही प्रकरणाची कारवाई नाही झालं आणि कारवाई जोपर्यंत एवढ्या महिलांना आणि हॉस्पिटलमध्ये एवढ्या लोकांना त्यांनी त्रास दिलेले आहे, दमदाटी दिलेले आहे, काही महिलांना चेष्टा मस्करीमध्ये मजाकनं मारलेली सुद्धा आहे। महिलांनी ह्याच्या दबावामुळे आणि ह्यांच्या भीतीपोटी माझं नोकरी जाते म्हणून, माझी नोकरी जाते, माझा संसार रोडला पडते म्हणून ह्या लोकांनी ह्याच्या दबावामुळे तिथं नाविलाजानं सर्व्हिस करायला लागलेत। आणि मी बऱ्याच वेळा वारंवार तिथं गेली दवाखान्यात जाऊन सुद्धा मी चौकशी बी केली, मॅडम आमचं नाविलाज आहे, आम्ही काय करू शकतो, आम्हाला सध्या तर डॉक्टर साहेबांचं नजर आमचं घर उद्ध्वस्त होते, आम्हाला लेकरं बाळा पोटाला काही नाही, ह्या भाषेत ते महिला बोलून त्यांनी उघडकेसला बाहेर यायला तयार नाही। तरी बी मी ह्यांचं ऐकून मी इथं रोडला बसलेले आज 28 तारखेपर्यंत बसला, आतापर्यंत कुठल्याही पद्धतीने कारवाई झालेली नाही। तुम्ही अक्कलकोटवर नाही इथं सहज जाता रोडवर माझं बॅनर बघितलं, बघून मला एवढं मदत केलं, धन्यवाद। याच्या पुढे जोपर्यंत मला न्याय मिळत नाही आणि जोपर्यंत हॉस्पिटलवर ते सुभेदारावर कारवाई होत नाही, जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी इथं ठामपणा बसतो। जिल्हाधिकारी साहेब त्यांनी एवढा विनंती करते की लवकरच तात्काळ त्यांनी त्याच्यावर कारवाई करायचा अधिकार द्यावा। धन्यवाद।